आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत अखेर परिवहन समिती सदस्यपदी अनेकांची निवड झालेली, 16 सदस्यांची निवड झाली. यातल्या सर्वच पक्षानं कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. ज्यांना निवडणुकीत संधी मिळाली नाही अशा कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे. काँग्रेसच्या वतीनं दुर्वास कदम, उमेश देवाप्पा पवार या 2 नगरसेवकांच्या बरोबरच महेंद्र कोरडे आणि श्रीधर गाडगीळ यांना संधी दिलेली आहे. भाजपनं प्रसाद जाधव आणि हेमंत आराध्य यांच्याशिवाय संतोष लाड, प्रशांत मोरे यांना संधी दिलेली आहे. ह्या 4 कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे. शिवसेनेनं सत्यजित चंद्रकांत जाधव आणि रोहन अतिग्रे यांना, तर राष्ट्रवादीनं मानसी लोळगे यांना संधी दिलेली आहे. परिवहन समितीवर सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांना, निवडणुकीत राबलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा अतिशय चांगला कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता परिवहन समितीचे सभापती कोण याची उत्सुकता निश्चित वाढलेली आहे. सध्या तरी 2च नावे आहेत. शिवसेनेच्या वतीनं सत्यजित जाधव आणि राष्ट्रवादीच्या वतीनं मानसी लोळगे. या दोघातीलच एक परिवहन समितीचा सदस्य होणार हे नक्की आहे. सत्यजित जाधव अभ्यासू आहेत, वेगळं काही करण्याची धमक आहे. चंद्रकांत जाधव यांचे सुपुत्र आणि माजी आमदार जयश्री जाधव यांचे सुपुत्र आहेत. उद्योजक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. चेंबर ऑफ कॉमर्सवर सदस्य आहेत, काही संस्थांचे संचालक आहेत. त्यामुळे सध्या तरी सत्यजित जाधव हे नाव आघाडीवर आहे शिवसेनेच्या वतीनं. कारण शिवसेनेला या 10मध्ये सध्या एकही पद नाही. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती ह्या तिन्हीपैकी एकही महत्त्वाचं पद नसल्यामुळं शिवसेनेनं परिवहन समिती सभापती पदासाठी आग्रह धरलेला आहे. आणि एकूणच सर्व पक्षांच्या नेत्यामध्ये आता चर्चा सुरू आहे की हे पद शिवसेनेला द्यायचं. त्यामुळे सत्यजित जाधव यांचं नाव परिवहन समितीच्या सभापतीपदासाठी निश्चित होण्याची शक्यता जास्त आहे. पण राष्ट्रवादीनं सुद्धा या पदासाठी आग्रह धरला आहे मानसी लोळगे यांच्यासाठी. त्यामुळं आता लोळगे की सत्यजित जाधव हा जो तिढा आहे 2-3 दिवसात सुटेल. सध्या तरी सत्यजित जाधव यांचंच नाव आघाडीवर आहे. कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय अतिशय चांगला निर्णय भाजप, काँग्रेस या दोघांनी घेतलेला आहे, शिवसेनेनं घेतलेला आहे. त्यामुळं आता परिवहन समितीची सुधारणा करण्यासाठी, KMT पुन्हा रुळावर आणण्यासाठी, कारण सध्या KMT तोट्यात आहे आणि ही KMT रुळावर आणणं आर्थिकदृष्ट्या फायद्यात आणण्यासाठी चांगल्या व्यक्तीकडं हे पद जाणं अत्यावश्यक आहे. कारण अनेक रोज लाखभर प्रवासी या KMTतून प्रवास करतात. कोल्हापूरला अतिशय महत्त्वाची सेवा KMTच्या वतीनं दिली जाते. त्यामुळे ही KMT पुन्हा एकदा रुळावर यावी यासाठी अतिशय चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे सत्यजित जाधव की मानसी लोळगे यांच्याकडं परिवहन समितीचं सभापतीपद जाणार हे त्या आठवड्यात निश्चितपणे कळणार आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी किती आग्रह धरणार, शिवसेना किती आग्रह धरणार यावरच हे परिवहन समिती सभापतीपद कोणाकडं हे अवलंबून राहणार आहे. सध्या शिवसेनेनं प्रचंड आग्रह धरलेला आहे परिवहन समिती सभापती पदासाठी. त्यामुळे सत्यजित जाधव यांचंच नाव या पदासाठी सध्या पुढं आहे. राजकीय हालचाली या 2 दिवसात होतील, कारण कालपासून या हालचाली वेगानं वाढलेल्या आहेत. सेनेनं आग्रह धरला आहे, राष्ट्रवादीनंही दुसरीकडे आग्रह धरला आहे. पण पहिल्या टप्प्यात ही संधी सेनेला मिळावी आणि दुसऱ्या टप्प्यात ती राष्ट्रवादीला मिळावी असा एकूण तडजोडीचा सूर दिसतो. त्यामुळे आता यावर निर्णय होईल या आठवड्यात. पाहूया आता नेमकं कोण होते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.